नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर या एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आशा करतो की एक्साइज PSI पेपर तुम्हाला चांगला गेला असेल। आजच्या लेक्चरमध्ये आपण एक्साइज PSI पेपरमध्ये जे CSATचे क्वेश्चन पडलेले होते ते आपण सोडवणार आहोत आणि त्या क्वेश्चनच्या पाठीमागे ते सोडवण्यासाठी काय लॉजिक आहे हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। चला तर मग आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू। तर बघा, एक्साइज PSI मध्ये पडलेला पहिला क्वेश्चन हा क्वेश्चन आहे या अल्फाबेट सिरीजवरती आहे। याच्यामध्ये तुम्हाला एक सिरीज दिलेली आहे आणि याच्यामध्ये पहिलं पद दिलेलं नाही आणि ते तुम्हाला शोधायचं आहे। ओके, तर बघू आपण आता हा क्वेश्चन कसा सोडवता येईल। मित्रांनो, अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये अल्फाबेट सिरीज लिहावी लागते। मग हे पेपर चालू व्हायच्या आधी जो तुम्हाला पहिल्यांदा पेपर दिला जातो सील फोडण्याच्या आधी त्याच वेळेला तुम्हाला तो अल्फाबेट सिरीज पेपरच्या पाठीमागे लिहून ठेवायची असते आणि ती कशी लिहायची तर A to M। ओके, आणि नंतर M च्या खाली N आणि त्यानंतर N to Z अशी लिहायची असते। कारण मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम असे सॉल्व होतात ते आपल्याला आता सोडवताना कळेलच। ओके, आणि त्याच्यावरती नंबर दिले तर अतिउत्तम, कारण कधी कधी नंबरवरून आपल्याला लगेच ते जज करायला फायदा होतो। तर बघू आपण आता या क्वेश्चनमध्ये कसं आहे। तर बघा, पहिलं पद आहे ईच्या करस्पॉन्डिंग तिकडे आहे I, नंतर M, नंतर Q। आपण याच्यामध्ये बघू की पहिल्या लेटरमध्ये काही लॉजिक आहे का। तर बघा, ई इथे आहे, नंतर I इथे आहे आणि तिसऱ्या जे सिरीजमधलं तिसरं जे आहे त्याच्यामध्ये M पहिला आहे। ओके, आणि त्यानंतर आहे Q। ओके, तर बघा याच्यामध्ये 3 आहेत, याच्यामध्ये पण 3 आहेत आणि 3, म्हणजे याचा अर्थ की 3 ने डिफरन्स आहे। तर बघा, ई येण्यासाठी पहिल्यांदा काय यावं लागेल मग A। बघा, A आणि ई मध्ये 3 डिफरन्स आहे। तर बघा, एलिमिनेशन रूल खूप महत्त्वाचा आहे। आता बघाल तर तुम्हाला 3 पर्यायामध्ये A पहिल्यांदा दिसतोय, पर्याय क्रमांक 4 इथेच कट झाला। आता जर तुम्ही पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 बघाल तर याच्यामध्ये बघा 2 नंबरला ई आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये पण ई आहे, तिसऱ्या पर्यायामध्ये पण ई आहे। मग आता आपण दुसरं लेटर नाही बघणार, आता तिसरं बघा। तिसऱ्यामध्ये पहिल्या पर्यायामध्ये D आहे, दुसऱ्यामध्ये H आहे आणि F आहे। म्हणजे आपण तिसरं पद जर काढलं तर आपल्याला डायरेक्ट आन्सर येणार आहे। मग आता आपण बघू L, P, T आणि X। ओके, तर बघा L कुठे आहे तर L आहे इथे, P कुठे आहे तर इथे। ओके, त्यानंतर काय आहे T आहे इथे। बघा, L आणि P मध्ये किती आहेत तर 1, 2 आणि 3। ओके, आणि P आणि T मध्ये पण 3च आहेत, पुढचं बघण्याची गरजच नाही आहे। आपण डायरेक्ट L बघू, L च्या आधी 3 असणार आहेत म्हणजे H। बघा, H आणि L मध्ये 3 म्हणजे H आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असेल। एलिमिनेशन रूलने आपण गेलो तर आपल्याला जास्त वेळ वाचू शकतो। आपण सगळे A, I, L, N आणि O या सर्वांसाठी काढण्यापेक्षा आपण 2च याच्यासाठी काढले। ओके, बघू आता आपला पुढचा प्रश्न। बघा, दुसरा क्वेश्चन सुद्धा आहे तो अल्फाबेट सिरीजवरती आहे, म्हणजे यासाठी सुद्धा आपल्याला अल्फाबेट्स लागणार आहेत। तर बघा याच्यामध्ये कसं लॉजिक आहे ते काय सांगितले, KGLFT ला PTOUG असे लिहिलेलं आहे आणि आपल्याला MERSA ला काढायचं। बघा, आता K आणि P लगेच हे अल्फाबेट सिरीजमध्ये बघायचं की K आणि P कुठे आहे। तर बघा, K इथे आहे, P इथे आहे। ओके, त्यानंतर बघा G आणि T, तर G इथे आहे आणि T त्याच्या बरोबर खालीच आहे। नंतर बघा LO, L च्या खालीच O आहे, F ला U। ओके, तर बघा हे पण खालीच आहे, म्हणजेच याचा अर्थ काय आहे की सर्व बघण्याची गरज नाही, 2-3 बघितले तरी ठीक आहे। मग आता आपल्याला बघावं लागेल की MERSA कुठे आहे। तर बघा, M च्या खाली N आहे, म्हणजे हा पहिला पर्याय कट झाला। नंतर बघा, आता बघा तुम्ही V बघण्याची गरज नाही कारण तिन्ही पर्यायामध्ये V आहेच। ओके, आता I म्हणजे तिसरं पद बघावं लागेल R। तर बघा, R च्या वर I आहे, म्हणजे चौथा पर्याय पण कट झाला। आता बघा, H बघण्याची गरज नाही कारण H दोन्हीमध्ये सेम आहे, 3 मध्ये पण सेम आहे आणि 2 मध्ये पण सेम आहे। आता आपल्याला बघावं लागेल की लास्टचं, तर लास्टला बघा इथे A आहे,
ओके, तर एच्या खाली आहे झेड, म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. ओके, बघू आपला आता पुढचा प्रश्न. आता बघा या टाईपचा हा कशा टाईपचा क्वेश्चन आहे, तर इथे सांगितलेलं आहे की 11 खेळाडू आहेत आणि ते त्यांच्या प्रेक्षकांसमोर एका रांगेत उभे आहेत. म्हणजे हा एक सिटिंग अरेंजमेंट काइंडचा क्वेश्चन आहे. म्हणजे ते एका रांगेत उभे आहेत आणि मग तुम्हाला कोणतरी शोधायचं आहे. तर बघा डायरेक्ट क्वेश्चन काय बघू आपण, तर रांगेच्या मध्यभागी कोण आहे. ओके, तर इथे सांगितलेलं 11 खेळाडू आहेत. म्हणजे पहिल्यांदा 11 पोझिशन आपण मार्क करून ठेवायच्या. ओके, म्हणजे आपल्याला मग ते कोणता खेळाडू कुठे आहे हे आपल्याला त्याच्या जागेवर टाकायला मदत होते. तर बघू आता आपण बघू की आपल्याला काय काय विधाने दिलेली आहेत. ओके, तर पहिलं विधान बघा, डी जो एफच्या डावीकडे लगत आहे. ओके, मग लगेच आपण डी काढून घ्यायचा. ओके, आणि तो एफच्या डावीकडे आहे हे सांगितले, म्हणजे डी आणि एफ बाजूला आहेत. आणि त्याच्याच वेळी काय सांगितलं, सीच्या उजवीकडे दुसरा आहे, म्हणजे डी हा सीच्या उजवीकडे आहे आणि तो दुसरा आहे, म्हणजे सी आणि याच्यामध्ये पण एक जण आहे. ओके, आता आपण बघू की पुढचं वाक्य काय. बघा, ए ईच्या उजवीकडे दुसरा आहे. ओके, म्हणजे ई इथे असेल तर त्याच्या उजवीकडे दुसरा ए असणार आहे. ओके, म्हणजे ई आणि एच्यामध्ये एक जण कोणतर असणार जो एका टोकाला आहे. म्हणजे ई सांगितलेलं आहे की एका टोकाला आहे. आता बघा, जर उजव्या टोकाला असेल तर त्याच्या पलीकडे येणारच नाही. ई जर उजव्या टोकाला असेल तर त्याच्या उजवीकडे कोणच नसणार आहे. याचा अर्थ फिक्स झाला की ई हा डाव्या टोकाला आहे. ओके, आणि याच्यावरून आपल्याला पोझिशन कळली की ए जो आहे तो 3 नंबरला आहे. ओके, आता आपण बघू की पुढचं वाक्य काय. जे ए आणि बीचा लगतचा शेजारी आहे. म्हणजे बघा, ए आणि बीचा शेजारी जे आहे, म्हणजे बघा आता जे इथे येऊ शकत नाही, कारण मग बी कुठे असणार, बीचा तर शेजारी होऊ शकत नाही तो, कारण ई आहे इथे. म्हणजे तुमचा जे इथे येणार आणि बी असणार आहे तो इथे असणार आहे. ओके, आणि बघा सांगितलेलं होतं आपल्याला काय, रांगेच्या मध्यभागी कोण आहे. रांगेच्या मध्यभागी म्हणजे बघा 11 आहेत, म्हणजे आपल्याला 6 नंबरच्या पोझिशनवरचा खेळाडू शोधायचा होता. ओके, आणि बघा काय सांगितलं पुढे याच्या जे सी वाक्य आहे त्याच्यात, की जीच्या डावीकडे तो तिसरा आहे. जे जो आहे हा जीच्या डावीकडे तिसरा आहे, म्हणजे बघा जीची पोझिशन इथे आली. ओके, बघा इथे डावी बाजू आणि उजवी बाजू खूप इम्पॉर्टंट आहे. मग जीच्या बघा 1, 2 आणि 3 आहे. ओके, आता आपण बघू की लास्ट वाक्य काय. एच डीच्या डावीकडे लगत आहे. पहिल्या ह्याच्यावरून आपण काढलेलंच होतं डी कुठे आहे तो, आपल्याला डी माहिती आहे आणि त्याच्या डावीकडे लगत एच आहे, म्हणजे सी आणि डीच्या मध्ये एच आहे. आणि आयच्या उजवीकडे तिसरा, बघा एच हा आयच्या उजवीकडे आहे, म्हणजे आय असणार आहे इथे आणि तो तिसरा सांगितलं, त्यामुळे इथे एक जागा मध्ये असणार आहे, सी दुसऱ्या जागेवर आणि एच तिसऱ्या जागेवर. ओके, आता आपण बघू की हे आपल्या 11 पोझिशनमध्ये कुठे फिट होते. तर बघा, ही जी जोडी आहे या 5 जणांची, ती सेकंडला बसू शकत नाही, कारण 3, 4, 5 ऑक्युपाय. आता ही बसली तर 6, 8, 9 आणि 10 आणि 11ला बसते. मग बघा आय कुठे येणार, तर आय येणार आहे 6 नंबरला आणि बाकीचे आहेत ते 8, 9, 10 आणि उरलेला जो आहे के तो इथे. मग याच्यावरून तुम्हाला कळलं की 6 नंबरला आय आहे आणि आपल्याला फाइंड करायचा होता मध्यभागी असणारा, म्हणजेच याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 आय हे याचं उत्तर आहे. ओके, बघू आता आपण आपला पुढचा प्रश्न. आता या क्वेश्चनमध्ये बघा अल्फाबेट, त्यानंतर नंबर आणि सिम्बॉल यांची एक तुम्हाला सिरीज दिलेली आहे आणि याच्यामध्ये सांगितलेलं आहे की दिलेले जे पर्याय आहेत याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारे हे समान आहेत आणि एक जी जोडी आहे ती समान नाही आहे. मग आपल्याला ती फाइंड करायची. तर आपण हे डायरेक्ट पर्यायावरूनच जायचं. बघा @ आय आणि एफ. ओके, त्यानंतर आय 4 आणि @ आहे सेम बाकीच्या पण याला. आपण यांच्यामध्ये बघू की काय रिलेशन आहे. बघा आपण पहिल्यांदा फाइंड करू की @ कुठे आहे, आय कुठे आहे आणि एफ कुठे आहे. ओके, तर बघा @ आणि आय 1 आणि 2 2मध्ये आहे त्याच्या, म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या याच्यामध्ये 2 आहेत आणि आय आणि एफ ओके याच्यामध्ये बघा 1 2 3 4 4मध्ये आहेत. ओके, म्हणजे 2 आणि 4मध्ये.
सेम आता याला पण येते का हे आपल्याला बघावं लागेल. बघा आय कुठे आहे तर इथे आहे, आय आणि 4, तर 4 इथे आहे. ओके, तर आय आणि याच्यामध्ये 2 आहेत. ॲट द रेटमध्ये 4 आणि ॲट द रेटमध्ये बघा 4 इथं आहे, ॲट द रेट इथं आहे. तर 1 2 3 4 आणि 5 आहे त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे काहीतरी मिसमॅच इथेच आहे दोघांच्यात. मग आता आपल्याला बघावं लागेल की पुढचा जो येणार आहे तो या दोन्हीपैकी कशाशी सेम आहे. ओके, म्हणजे या दोन्हीपैकीच आपला आन्सर असणार आहे, एकतर ए किंवा बी हाच गटात नसणार आहे. मग आता बघू की आपण सीमध्ये काय दिले आहे. कॉपीराईट साईन जी आणि 8. तर बघा कॉपीराईट कुठे आहे, इथे आहे. त्यानंतर सांगितलं आपल्याला जी, तर जी आहे इथे. तर यांच्यामध्ये 2 आहेत. ओके, आणि जी आणि 8मध्ये बघायचं आपल्याला. जी इथे आहे, 8 इथे आहे, म्हणजे 1 2 3 आणि 4 आहे. म्हणजे बघा 3मध्ये 2 सेम आहेत आणि हा डिफरंट आहे, म्हणजे हाच पर्याय जो आहे तो गटातनं बसणार आहे. ओके, म्हणजे याचं उत्तर असणार आहे बी, पर्याय क्रमांक 2. ओके, बाकीचे बघण्याची गरजच नाही, कारण 3 पैकी 2 सेम आहेत म्हणजे बाकीचे पण त्यांच्यासारखेच असणार आहेत. ओके, हे वेळ वाचण्याचं थोडी ट्रिक म्हणता येईल. ओके, बघू आपण आता आपला पुढचा प्रश्न. आता बघा हा जो क्वेश्चन आहे तो एक नंबर सिस्टीमशी रिलेटेड आहे. ओके, आणि हा बघता क्षणी कळतो की वर्ग, संख्यांच्या वर्गाशी रिलेटेड आहे. कारण बघा 16 आहे, 49 आहे, म्हणजे छोटे छोटे जे 10पर्यंत आहेत हे तर आपल्याला पाठ पाहिजेच. कारण याच्यामध्ये मला तर म्हणायचं की वर्गच तुम्हाला पाठ आहेत की बघायचं होतं आयोगाला. बघा आता इथे 16 आहे, 16 म्हणजे 4चा वर्ग आहे, 25 5, नंतर 21 121 11, नंतर हा 49 7. बघा, आणि 729 हा जरा पुढचा आहे, पण हा पण तुम्हाला पाठ पाहिजेत. तर बघा हा कशाचा आहे, तर हा आहे 27चा वर्ग आहे. तर हे तुम्हाला पाठ असेल, 30पर्यंत जर पाठ असेल तर हे लगेच तुम्हाला सुटलं असतं. ओके, बघा आता जर आपण यांची बेरीज केली, जे वर्गमूळ काढून, बघा 4 आणि 5 9 11 20 आणि 7 27, तर आपल्याला लगेच कळते की 27चा वर्ग 129 आहे. बघू आपण आता याच्यामध्ये पण हे लॉजिक लागते का. इथे 1, नंतर 36चा वर्गमूळ 6, 49चं 7 आणि याचं 5. तर बघा 7 1 आणि 6 7, 7 2 14 आणि 5 19, 361 जे आहे ते 19चं वर्ग आहे. ओके, आता सेम आपल्याला इकडे बघायचं आहे, आपल्याला या सर्कलच्या मधला काढायचं आहे. बघा 9चं वर्गमूळ 3, 81चं 9, याचं 4 आणि याचं 10. ओके, तर आता आपल्याला यांची बेरीज करायची आहे. बघा 9 3 12, 12 आणि 4 16, 16 आणि 10 26. आता आपल्याला 26चा वर्ग पाठ पाहिजे. नाही बघा कॅल्क्युलेशनमध्ये वेळ जाणार, 26 गुणिले 26 करणार, मग ते सोडवणार, मग त्याचं काहीतरी आन्सर येणार. हे जरी नसेल तर ॲटलिस्ट 25चा माहीत असतो आपल्याला, मग त्याच्यावरून आपण लगेच हे करू शकतो की बघा 25चा आहे तो 625, तर त्याच्यावरून याच्यापेक्षा थोडं जास्त असणार आहे. आणि 600च्या वर इथे बघाल तर फक्त एकच आहे, आणि तो आहे पर्याय क्रमांक 4. ओके, मला तर म्हणायचं आहे की तुम्हाला 30पर्यंत वर्ग हे पाठ पाहिजे. आपण एवढं पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्राफी एवढं वाचतो, मग आपल्याला एवढे वर्ग पाठ करावेच लागतील की जेणेकरून असं आपल्याला वेळ वाचेल क्वेश्चन सॉल्व करताना. ओके, बघू आता आपण आपला पुढचा प्रश्न. आता बघा हा क्वेश्चन पण जो आहे तो सुद्धा नंबर सिस्टीमवरती आहे. याच्यामध्ये जितकं कॅल्क्युलेशन आत्ताच्या एक्झाममध्ये आपण पाहिलं तर नंबर सिस्टीम आणि अल्फाबेट कोडिंग डिकोडिंग याच्यावरती जास्त क्वेश्चन होते. हे नंबर सिस्टीम जर चांगली असेल आणि अल्फाबेट सिरीज जर वरती कमांड असेल तर 7-8 क्वेश्चन तर असेच झाले असते. ओके, तर बघू आता आपण हा कसा सोडवायचा. तर बघा ही तर मोठी संख्या आहे, इकडून सुरुवात करण्यापेक्षा आपल्याला इकडून कळते की इकडून छोट्या संख्या आहेत. ओके, तर बघा 3 आहे, नंतर 9 आहे. लगेच आपल्याला कळलं पाहिजे की 3चा वर्ग 9 आहे, पण इथे 36 आहे, पण काय रिलेशन नाही लावू शकत आपण वर्ग म्हटलं तर. पण बघा असं होऊ शकते का 3 गुणिले 3 केले का इथे, तर केले. 9 गुणिले 4 केले का, तर हो. म्हणजे याचा अर्थ इथं येणारा गुणिले 5 येऊ शकतो, आणि इकडे येणारा गुणिले 6, आणि इकडे येणारा गुणिले 7. ओके, तर आता आपण बघू की 36 गुणिले 4. ओके, तर बघा 36 गुणिले 4, मग याचं उत्तर किती येते, तर 3 चौक 12 आणि 6 पंचे 30. ओके, तर यानुसार आपण याचं उत्तर 180 येते.
सॉरी, आपण इथं 36 गुणिले 5 येणार आहे ना, राईट. अशा चुका होऊ शकतात एक्झाममध्ये, त्यामुळं लक्ष द्यायचं. इथे बघा 36 गुणिले 5 येणार आहे, आपण हे 5 इथे आले कारण 9 गुणिले 4 केलेलं आहे. 36 गुणिले 5 किती येणार, तर 3 5 15 आणि 6 5 30 म्हणजे 180. ओके, मी मागाशी चुकून म्हणजे 36 गुणिले 4 लिहिलं, सॉरी. तर याचं उत्तर येणार 180 म्हणजे 80. पण आपण लगेच न चेक गोल न करता आपण पुढचं पण बघू शकतो. म्हणजे 180 गुणिले 6 घ्यायचं आहे आपल्याला. 18 संग अष्टोदश, बरोबर, म्हणजे 108 म्हणजे हे 1080. तर बघा इथे 10 आहेच, म्हणजे इथे 80 येणार, इथे 80 येणार. आणि यांनी सांगितलेलं होतं की दोन्ही ठिकाणी एकच संख्या येणार होती. ओके, म्हणजे याचं उत्तर असणार आहे 3. बघू आपण आपला पुढचा प्रश्न. परत आता जो क्वेश्चन आहे तो पण नंबर सिरीजवरती आहे. बघा कसा आहे, 3 आहे, नंतर 10 आहे, 27 आहे, 4 आहे, 16, 64. बघा इथेच आपल्याला कळते की 4चा वर्ग 16 आणि 4चा क्यूब 64. म्हणजे इथेच वर्ग आणि घन हेच याच्यामध्ये पण आहे. मागच्या याच्यामध्ये पण आपण बघितलं की वर्ग पाहिजे, म्हणजे यावेळेला वर्ग आणि घन याच्यावरती क्वेश्चन जरा पडले. बघा इकडे सेम पुढच्या पण सिरीजमध्ये तसं आहे, 5चा वर्ग 25 आणि 5चा घन 125. सेम आता इथे पण असायला पाहिजे. आता इथे तर दिसते आपल्याला की 3चा घन 27 आहे, पण 3चा वर्ग नाही आहे. म्हणजे इथं पाहिजे होतं किती, तर इथे पाहिजे होतं 9, पण ते 9 नाही आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे चुकीची संख्या आहे, म्हणजे तिथे नाही पाहिजे होती. बघू आता आपण आपला पुढचा प्रश्न. तर बघा आता हा पण क्वेश्चन नंबरवरतीच आहे. छोट्या संख्या आहेत त्यामुळे हा लगेच सुटायला हवा होता. बघू, 2 गुणिले 8 बरोबर 20 दिलेलं आहे, 3 गुणिले 9 बरोबर 31 दिलेलं आहे आणि 5 गुणिले 8 बरोबर 40 दिलेलं आहे. तर आपल्याला विचारलं आहे 30 गुणिले 5 बरोबर किती आहे. तर बघा 2 गुणिले 8, 8 गुणिले 16 आणि इथे 20 आहे, म्हणजे अधिक 4 केलेले आहेत, मग एक्स्ट्रा 4 केलेले आहेत. तर बघा आता इथे 9 त्रिक 27 आणि इथे आहे 31, म्हणजे इथे पण परत 4च ॲड केलेले आहेत. म्हणजे असं नाही की 2चा वर्ग केला आहे 3चा वर्ग, असं नाही होत आहे, म्हणजे 4च केलं आहे. इथे पण बघाल तर 45 40 अधिक 4च आहेत, म्हणजे इथे पण सेमच होणार आहे. 30 गुणिले 5 150 अधिक 4 म्हणजे पर्याय क्रमांक 2 154. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण 8 क्वेश्चन कवर केलेले आहेत एक्साइज PSI पेपरमधील. पुढचे क्वेश्चन 7 जे आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये सोडवू. तर तुम्ही भाग 2सुद्धा बघून घ्या. ओके, आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. ओके, भेटू पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.